जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा पहिल्यांदा मी एकांकिकेत काम केलं होतं आणि एंट्री एक्झिटचा रोल होता, म्हणजे भिकारीचा रोल होता. मला पहिलंच काम मिळालेलं. मी एंट्री एक्झिट मारलं. कॉमेडी होता, पण त्याच्यामध्ये मला लक्षवेधीचं म्हणजे बक्षीस मिळालं. ओके, ओके. खूप छान, खूप छान सोनाली. म्हणजे एकंदरीत लहान असताना जेव्हा तुला चिडवलं गेलं किंवा काय, तेव्हा भलेही तुला ते थोडंसं कुठेतरी हर्ट होत असेल, पण आज ज्या पद्धतीने तू सगळं हे कॅरी करतेस, खरंच सॅल्यूट आहे तुला. कारण का आजकाल आपण Instaवर सुद्धा काही फोटो वगैरे पोस्ट करताना खूप कॉन्शियस होतो. हो, आणि हो. त्यात मी बघितलं तू Instaवर पण खूप असे जे आहे बाल लूकमधले खूप छान छान फोटो तू पोस्ट केलेले आहेत. तर तुला असं काय वाटलं की जे आहे ते आपण हे करूया, म्हणजे तुला असं कॉन्शियस नाही वाटलं किंवा असं काय झालं लाईफमध्ये की अचानक तुला असं वाटलं की बस आता बस जे आहे ते आहे? अ, त्याची एक छोटीशी स्टोरी आहे. हं. माझे सीनियर आहेत म्हणजे आनंद केकान. त्यांनी एक हॉलिवूडचा मला एक मूव्ही दाखवला. त्याच्यामध्ये एक बाळ गर्ल होती. तर दादा म्हणाला, की "ठीक आहे, तुझे जे विरळ केस आहेत ना, आपण ते पूर्ण काढूयात आणि प्रॉपर एक शूट करूया बाळमध्ये. हं, हं, हं. फोनवर करूया. तुला कसं वाटतंय? तुझ्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे तुझं तुलाच कळेल." पण मी म्हटलं, "नाही, नाही, 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 मला नाही जमणार ते. ओके. मी असं हां, कधी हां, हां. केलं नाहीये." तो म्हणाला, की "ठीक आहे, नसेल केलं तरी इथे कोण आहे आजूबाजूला? आपण एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही." हं, हं, तर हं. मी नॉर्मल असं शर्ट घातलेलं आणि एकदम असं टॉमबॉयसारखं तशी रेडी झाले आणि पहिल्यांदा जेव्हा फोटोज टाकले, असं स्टेटसला टाकले, म्हणजे तेव्हा तर Instagram नव्हतं. तेव्हा इतका रिस्पॉन्स आला, की हां. मला असं झालं, की म्हणजे मला असं कळालं, की तो लूक माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणून. हां, हां, हां. तर म्हटलं, एक मुलगी मला म्हणाली, की "तू याच्यावर काहीतरी कर कंटिन्यू." हं, 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 की हं. मला पण ॲलोपेशिया आहे. सो तू एवढा काय बोलतात कॉन्फिडेंटली तू लोकांसमोर आली आहेस, तर मी तर म्हणेन तू अजून लोकांसमोर ये. अच्छा. हां, तर मग तेव्हा मला असं वाटलं, की चला अजून आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गिरगावला गुढीपाडव्याला सगळे लोकं तयारी करून येतात. हं. म्हटलं आपण एक लूक करून जाऊया का? असं मला म्हणजे तेव्हा जाणवलं. हं, हं, हं. तर मी तेव्हा पहिल्यांदा जेव्हा गेले ना लूक करून आणि लोकांनी इतकं मला डोक्यावर घेतलं, की मला असं झालं, की मी कोण आहे? म्हणजे म्हणजे ती लिटरली तुझी तुला एक वेगळाच हो, कॉन्फिडन्स हो, तेव्हा हो. आला असेल. म्हणजे मी असं नाही म्हणणार, की तो मी माझा हं. मिळवला. तो लोकांनी मला दिला असं मी म्हणेन. ॲक्चुअली. काही सेलिब्रिटीज पण मला तिथे भेटले. पण त्यांना पण लोकं येऊ देत नव्हते. इतका माणसांनी घोळका केला होता आणि त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचं होतं. अरे बापरे! वेल. तर वेगळा अनुभव होता तो खरंच. पण सोनाली मला ना, म्हणजे मला मनापासून असं विचारावं वाटतं, की आजकाल मेडिकल एवढे प्रगत झाले, सगळ्या आजारांवर काही ना काहीतरी सोल्युशन आहेच. तर याच्यावर पण भरपूर काही गोष्टी असतील. तू कधी ट्राय नाही केल्यास यासाठी? ॲक्चुअली आता जेव्हा 5 वर्षापासून चाळीला सुरुवात झाली म्हणजे ॲलोपेशियाला, तेव्हा बाबांनी नॉर्मल डॉक्टरांकडे किंवा आयुर्वेदिक म्हणा किंवा हं. ते आपल्या डोक्यावर इंजेक्शन देतात तसे प्रकार हं. किंवा जे आजूबाजूची लोकं सांगतात असं बरंच त्यांनी केलं. म्हणजे हं. मी असं नाही म्हणणार तेव्हा त्यांची परिस्थिती नव्हती, तरी पण त्यांनी माझ्यासाठी खूप केलं मी असं म्हणेन. पण याच्यासोबत जसे चांगले फायदे आहेत तसे हं. वाईटसुद्धा आहेत. हं, हं, म्हणजे हं. असे मी एक वाईट किस्सा सांगेन. हां. जे भांडीवाले वगैरे असतात ना, ते असे असे केस नसलेल्या मुलींना पकडतात आणि म्हणतात, की आमच्याकडे असं तेल आहे. आम्ही तुम्हाला अशी अशी वेगवेगळी आयुर्वेदिक नावं घेतात आणि आमच्याकडे जी पावडर आहे, ती आम्ही देऊ. तुम्ही ती मिक्स करा. म्हणजे तुमच्या मुलीला केस येतील. पण या बदल्यात तुम्ही आम्हाला काहीतरी द्यायचं. असं त्यांचं म्हणणं असतं. तर ते मग बाबा म्हणाले, "काय हवंय तुम्हाला? हं. तुम्ही सांगा म्हणजे मी तुम्हाला देईन. पण माझ्या मुलीचे केस आले पाहिजे." हं. मग त्यांचं असं म्हणणं होतं, की माझं जेवढं कर्ज आहे तेवढं तुम्ही फेडायचं. मग बाबा म्हणाले, "किती असेल? 1-2 लाख असेल." तर तिचं 20 लाख रुपये कर्ज बापरे! होतं. बोलले, "नको राहू दे, माझी मुलगी आहे तशीच बरी." हे काहीतरी नवीनच मी ऐकते. हो, हो. बरोबर नाही असं. असे खूप आहेत. आणि मला बरेच स्टेशनला सापडतात. "ऐका ना मॅडम, ऐका ना, ताई हां. ऐका ना," असे वगैरे करून माझ्याकडे औषध आहे. म्हणजे "नाही, नाही, मला नाही ऐकायचंय." सगळं आता तोंडपाठ झालंय मला. म्हणजे ओव्हरऑल सगळं ट्राय करून झालेलं आहे. हो, हो. ओव्हरऑल सगळं ट्राय करून झालंय आणि मग नंतर म्हटलं, की ठीक आहे, आता काही उपचारच होत नाहीये म्हणजे पण सोनाली, हेअर ट्रान्सप्लांट बद्दल कधी विचार केलायस का? कारण का आता आजकाल हेअर ट्रान्सप्लांटमुळे तर पूर्णच तसं कधी काही विचार? ॲक्चुअली तोच विचार माझ्या मनात होता. हं. म्हटलं आपल्याकडे हा शेवटचा ऑप्शन आहे. जरी मला केस औषधांमुळे नाही आले, हं. तरी हा ऑप्शन होता माझ्याकडे. तर मी बँड्राचे जे अपूर्व शहा आहेत, त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी असं प्रॉपर मला टीव्हीवर दाखवलं. ते दुर्बिणीने, की किती रूट्स आहेत तुझ्या ह्याच्यामध्ये. हं. तर माझ्या ह्याच्यात रूट्सच नव्हते. हां, तर राइट. ते रूट्स लागतात हां, बरोबर. विविंगसाठी. तर मग त्यांनी माझी समजूत घातली, की बघ
तू वीक घेऊ शकतेस किंवा तुला जसं हवं आहे तसं तू जगू शकतेस. मग तेव्हाच मला वाटलं की ठीक आहे म्हणजे नाही होणार. मग तेव्हा त्याच्यानंतर मी ठरवलं की जाऊ दे सगळं खड्ड्यात गेलं. मी औषधं पण फेकून दिली. म्हटलं जे होईल ते होईल आता.